यशस्वी आणि एक धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक बीडीसीसी वरनं महेश आणि समीर. डॉक्टर महेश आता स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर समीर. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा चेंडू आणि हा वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 1 ने वाढलेली आहे. धाव संख्या झाली ती 2. 1 चेंडू 2 धावा. डॉक्टर जुनेद लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि हा सीमारेषेच्या दिशेने आणि हा चौकार. डीजे त्यांचा पुढचा चेंडू त्याचा सामना कर. योगेश सर नेक्स्ट मॅच आणाल किंवा कोणाची म्हणा. हवेत उडालेला चेंडू आणि हा त्याच्या खाली क्षेत्ररक्षक पण सोडलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. जीव डॉक्टर समीर यांना एक धाव घेण्यात. हॅलो जुनेद यांचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या सरपटीत चेंडू. क्षेत्ररक्षक मागे बघूया अडवतायत का. अडवलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावा पण पूर्ण. 3 धावा. अतिशय चपळाईने अशा 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत भिवंडी शहापूर संघाने. जुनेद यांचा पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते समीर. काहीसा सैर असा मारा. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 11. बिनबाद 11. पहिलं षटक मार्गस्थ. लेग साइडच्या दिशेने उडवलेला हवेत चेंडू आणि हा झेल. अतिशय उत्कृष्ट काऊ कॉर्नरला पकडलेला झेल डॉक्टर नौशाद यांनी. नौशाद उत्कृष्ट असा चेंडू. काहीसं कठीण असं क्षेत्ररक्षण असतं काऊ कॉर्नरचं, कारण या वेळेला थोडासा सूर्यप्रकाश असतो डोळ्यांवर. पण एक चेंडू शिल्लक. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. 1 बाद 11. डॉक्टर प्रवीण डोंगरे पुढील फलंदाज. अतिशय उत्कृष्ट असे अष्टपैलू असे खेळाडू आमच्या कॉलेजचे, आळेफाटा AKHMC कॉलेजचे नावाजलेले खेळाडू डॉक्टर प्रवीण. बघूया आपण ते त्यांच्या फलंदाजीने काय प्रदर्शन करतायत. बदलापूर SS वर्सेस KDCA पुढचा सामना. पंचांनी रेफरी मॅच रेफरी अण्णा करून घ्या टॉस. लेग साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू अडवलेला आहे. 1 धाव घेण्यात यश. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 12. 1 बाद 12. भिवंडी संघाने या सीझन मध्ये बरेचसे फायनल ट्रॉफी मारलेले आहेत यावर्षी. आत्ताच झालेल्या भिवंडीलाच झालेल्या टुर्नामेंट मध्ये त्यांनी फायनल ट्रॉफी मारली होती. अतिशय उत्कृष्ट बॅलन्स अशी टीम. पुढील क्षेत्ररक्षक नौशाद. बॉलर
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते नौशाद त्यांच्या बॉलिंग मार्कवर आणि त्यांचा सामना करतील ते डॉक्टर प्रवीण. राईट आर्म फास्टर. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दुसरं षटक पॉवर प्ले 3 प्लेयर आउटसाइड द सर्कल. नौशाद यांचा पहिला चेंडू लेग साइडला कट केलेला फ्लिक शॉट सरपटी केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर महेश यांचं. नौशाद यांचा दुसरा चेंडू त्याचा सामना करतायत ते डॉक्टर प्रवीण. एज घेतलेला चेंडू आणि अतिशय चपळाईने घेतलेला झेल. पंचांचा निर्णय आउट बाद. गुड कॅच गुड कॅच. आजच्या कप्तान याया विकेट कीपर अतिशय उत्कृष्ट असा चपळाईने घेतलेला चेंडू. काहीशी टेस्ट मॅच मध्ये आता इंडियाच्या ध्रुव जुवेल यांची शैली कॅच घेण्याची. डॉक्टर प्रवीण बाद आणि बदलापूर एस संघाने बॅटिंग आहे. केडीसीए यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील फलंदाज हरेश. डॉक्टर हरेश. शहापूर संघाला दुसरा धक्का प्रवीण यांच्या स्वरूपाने. लेग साइडला कट करायच्या नादात पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत. एज लागून मागे चाललेला चेंडू पण इरफान यांनी अतिशय चपळाईने अडवलेला आणि नक्कीच धाव संख्या 3 ने रोखण्यात यशस्वी इरफान. आता स्ट्राईकवर महेश. बऱ्याच वेळ नॉन स्ट्राईकवर होते. स्ट्रेट एड केलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. अतिशय वेगवान असा थ्रो पण एक धाव घेण्यात यशस्वी डॉक्टर महेश. नौशाद यांचा पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते हरेश. काहीसा सैर असा मारा. लेग साइडच्या दिशेने उठवलेला चेंडू आणि हा 6 रनांचा इशारा आणि एक अतिरिक्त धावा. नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट डीजे. आजचे स्पॉन्सर बालाजी हॉस्पिटल. नौशाद यांचा पुढचा चेंडू फ्री हिट. त्यांचा सामना करतील ते हरेश. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नो बॉलला 6 मारलाय त्यांनी. ऑफ साइडचे कट केलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना क्षेत्ररक्षक मागे आणि क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे. थ्रो. दोन धावा. शेवटचा चेंडू
मॅच बॉल आलेला आहे. नौशाद यांचा पुढचा चेंडू, त्याचा सामना करतील ते समीर नाही हर्षद, हरेश. यॉर्कर चेंडू कट केलेला आहे. सीमारेषेच्या दिशेने जाताना अडवण्याचा प्रयत्न, अडवलेला आहे. 2 धावा घेण्यात यशस्वी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अडवला. स्टंपवरच होता यॉर्कर चेंडू. अतिशय खोल टप्प्याचा चेंडू, बुंदा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. 2 बाद 27. डीजे (27) with loss of 2 wickets. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते उमेर. तिसरं षटक त्यांचा सामना करतायत ते महेश यांना काही आतापर्यंत स्ट्राईक मिळालेला नाहीये. 3 चेंडूच त्यांनी फेस केले. 3 चेंडूंमध्ये त्यांनी 5 धावा केल्यात. उमेर यांचा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते उमेर. त्यांचा सामना करतील ते महेश. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना महेश यांचा पुढचा चेंडू, सरळ मारलेला चेंडू, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धावा. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 28. 2 बाद 28. उमेर फुलटॉसचा चेंडू आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा. 1 धाव घेण्यात यश आणि अतिरिक्त धावा 1. अतिरिक्त धावसंख्येत वाढ आणि संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ आणि धावसंख्या झाली ती 30. 1 बॉल 30 आणि हा फ्री हिटचा इशारा पंचांचा. 1 बाउन्स सुद्धा दिलाय पंचांनी. बोल्ड 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 बेल्स पडले. हा फ्रीट सॉरी. बोल्ड झालेले आहेत पण फ्री हिट असल्यामुळे ते आउट होणार नाहीयेत. अतिशय यॉर्कर चेंडू. आमच्या उमेर यांचं पहिलं षटक आणि संघाचं तिसरं षटक. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि हा कॅच. बाद. हरेश बाद. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लेग साइडला टोलवलेला चेंडू पण त्याच पद्धतीने तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला कॅच हरेश यांनी आणि नौशाद यांनी. आणि हरेश बाद झालेले आहेत. सही वो लोग एक टीम वहाँ गई और थोड़ा छाट उठ की टीमें क्या है. अब्दुल्ला भी उधर गया क्या? अब्दुल्ला भी उधर ही. साजिद अब्दुल्ला आलम पूरी मेन टीम उधर गई.
आणि हा नवीन फलंदाज डॉक्टर अमोल. डॉक्टर अमोल उमेर गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला चेंडू, कॅच घेतलेला आहे तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने. लेग साइडच्या दिशेने टाकलेला तसा सैर असा मारा आणि अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ आणि धावसंख्या झाली ती 32. 3 बाद 32. काहीसा सैर असा मारा उमेर यांचा. लेग साइडच्या मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट चेंडू, निर्धाव असा चेंडू, अतिशय उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू. डॉक्टर अमोल बीट झालेत. एक वाईड बॉल नंतर हा डॉट चेंडू. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि हा सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा 6 धावांचा इशारा आणि हा सिक्सर. डीजे चौकार. 4 धावा. तीन बाद 42. डॉक्टर अमोल यांना जीवदान मिळालेलं आहे आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. त्यांना त्या जीवदान मिळताच 4 धावा सुद्धा अतिरिक्त मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 42. 3 बाद 42. आणि उमेर यांचं षटक समाप्त. डीजे ऑफ साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू, पण तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेण्यात यशस्वी. नक्कीच त्यांनी संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. मगासच्या चेंडूवर पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने 3 धावा वाचवल्या, म्हणजे 6 धावा त्यांच्या झालेल्या आहेत इरफान यांच्या ऑलरेडी. पुढचा चेंडू जावेद यांचा, त्याचा सामना करतील ते अमोल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत जावेद. अतिशय उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू, बीट झालेले आहेत डॉक्टर अमोल. टप्पा पडून सरळ कीपरच्या हातात बॉल. जुनेद यांचा कमबॅक. जावेद अजून एक उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू. पंचांनी लीगल डिलिव्हरी दिलेली आहे, वाईड बॉल नाहीये. डॉक्टर अमोल यांची वाईड बॉलची मागणी होती, पण अचूक असा चेंडू. वाइड ऑर्कर. कीपर तो अभी से भर गया तुम्हारा.
ऑफ साइडचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळलेला, फिल्डरच्या हातात. एक धाव घेण्यात यशस्वी, दुसरी धाव घेण्यात प्रयत्न, पण 2 धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेल्या, चपळाईने काढलेल्या 2 धावा डॉक्टर अमोल आणि डॉक्टर महेश. डॉक्टर महेश ओपनिंगला येऊन अजूनही टिकून चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. त्यांचा साथ देत आहेत ते डॉक्टर अमोल. जावेद यांचा पुढचा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि हा सीमा रेषेच्या दिशेने जाताना फिल्डर त्याच्या मागे, पण हात अडवलेला आहे आणि हा बाद, गडी बाद. गारद आऊट. लाईनमननी कृपया चौका आहे की नाही बघून घ्यावा. पंचांचा बादचा इशारा. अंपायर किती रन? 2 ना. तिसरा रन आउट, 2 रन. धावसंख्या 2 ने वाढलेली आहे आणि बाद झालेत ते. डॉक्टर इरफान यांचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्टॉप केला आणि शारिक यांनी थ्रो बॅक करून आणि जावेद यांनी तो स्टंपला लावून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अशी सांघिक अशी कामगिरी आणि हात बाद गडी. आणि नवीन बॅट्समन डॉक्टर किरण. डॉक्टर अमोल बाद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करत होते डॉक्टर अमोल. 1 6 1 4 आणि 2 डबल धावा. 14 धावा काढल्यात वैयक्तिक त्यांनी. 3 डॉट बॉल, 7 बॉल मध्ये 14 धावा. आणि नवीन फलंदाज डॉक्टर शशी. धावसंख्या झाली ती 47. 4 बाद 47. पंचांनी लवकरात लवकर षटक पूर्ण करून घ्यावं. थोडा स्लो चाललाय टाइम नुसार मॅच. पंच लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि हा 22चा इशारा. 1 अतिरिक्त धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 48. 4 बाद 48. 48 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि शेवटचं षटक लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना अडवलेला आहे आणि असा फ्लॅट असा थ्रो, सरपटी थ्रो. 2 धावा घेण्यात यशस्वी महेश आणि धाव संख्या झाली ती 50. अर्धशतक, संघाचं अर्धशतक पूर्ण. 2 चेंडू 50 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक.
ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि सीमा रेषेच्या दिशेने जाताना फुलटॉसाचा चेंडू होता, पण क्षेत्र तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि परत फिरून हा थ्रो आणि हा डायरेक्ट स्टंपावर थ्रो होता, थोडासा मिस झालाय. हात लागला ना त्याचा पडदेला का नाही? क्या बात है सर, क्या बात. आल्या अंपायर. 3 धावसंख्या 3 वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 53. शेवटचे 3 चेंडू, 5वं षटक मार्गस्थ. वाईड असा चेंडू, काहीसा स्वैर असा मारा. पंचाचा सिग्नल वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 54. 55. 4 बाद 55. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एज घेतलेला आहे मागच्या दिशेने जाताना, पण इरफान यांना नक्कीच या वेळेला तो चेंडू अडवण्यात यश आलेलं नाहीये. मागचे 2 चेंडू उत्कृष्ट पद्धतीने अडवले होते, पण या चेंडूत नक्कीच 4 धावा मिळालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 58. 59. शेवटचा चेंडू, त्याचा सामना करतायत ते महेश. पहिल्या चेंडू पासून शेवटच्या चेंडू पर्यंत क्रीजवर उभे आहेत महेश. अँकर रोल. ऑफ साइडला कट करण्याचा चेंडू, बीट झालेत आणि हे धाव बाद, आउट. आणि आज 59 स्कोर विथ लॉस ऑफ 5 विकेट्स आणि जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता. डीजे
त्यानंतर आपण नक्कीच लोएस्ट टोटलकडे पदार्पण केलं. त्याच्यामध्ये 30 धावा कुटायच्या होत्या. सहजरित्या त्या 30 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केले आणि आता इथून पुढे आव्हान असेल ते म्हणजे 60 धावांचं. नक्कीच विनंती असेल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पाठवायचे. सलामीवीर जोडी नक्कीच विनंती असेल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने देखील कव्हर करायचे. नक्कीच त्यानंतर आपण पाहणार आहोत जिंकलेल्या संघांमध्ये बदलापूर संघ, बदलापूर चॅलेंजर्स आणि केडीसीए कल्याण. बदलापूर एसएस विपक्ष केडीसीए कल्याणमध्ये तदनंतरचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी या सामन्यामध्ये पदार्पण करत असताना आपण पाहतोय 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना. नक्कीच सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांकडे जबाबदारी असेल ती म्हणजे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. नक्कीच भिवंडी संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. आणि नक्कीच मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून एक निर्णय येतोय की 4 मिनिटं 4 षटकं 20 मिनिटांमध्ये नक्कीच फेकायची आहेत. अन्यथा अतिरिक्त खेळाडू जो आहे तो आतमध्ये 38 क्षेत्रामध्ये ठेवावा लागेल 5व्या षटकामध्ये. याची नोंद घ्यायची आहे. पंच तुम्हाला विनंती असेल 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टायमर ऑन असेल. पंच तुम्ही देखील टायमर लावा. 20 मिनिटांमध्ये जर नाही फेकली गेली तर अतिरिक्त खेळाडू नक्कीच तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल 38 क्षेत्रामध्ये. सुरुवात होते पहिला चेंडू मार्गच असताना गोलंदाज लेट्स प्ले. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. खोलवर टप्प्याचा मारा. नक्कीच यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका नक्कीच खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नो कनेक्शन, नो कनेक्टिव्हिटी अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेकंड वर आपण पाहतोय नक्कीच बॅटची गडा घेतल्या. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. नक्कीच जर आपण बॅटची कडा लागली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4 एसडीच्या. पाहिलं तर मुंगूस बॅट 1983 मध्ये कपिल देवनी यूज केली होती. त्यानंतर मॅथ्यू एडननी IPL मध्ये आणि आता मात्र इथे टेनिस क्रिकेट मध्ये देखील मुंगूस बॅटचा वापर केला जातो. बॅटची गडा लागली. अद्याप 4 धावा धावफलकावरती. टप्प्याचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेचा मानस असेल. एक धाव एकवटनामध्ये यश संपादित झाला. 4 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप पहिल्या षटकामध्ये आपण विचार करतोय 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या फिल्डिंगचा आपण विचार केला. चांगली फिल्डिंग करावी लागेल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटकाय मुंगूस बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4 एसडीच्या.
पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मात्र आता मात्र क्षेत्ररक्षक तिकडे असतील, उचलतील, फेकतील, एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि षटक या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. चांगले षटक, चांगली बाद असेल. प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करत असताना आपण पाहिलं भिवंडी संघ आपण बॅटिंग करताना पाहतोय. एका बाजूला नक्कीच आपल्याला बदलापूर संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपल्याला भिवंडी सारखा मातबगर संघ, दोन्ही दादा संघात नक्कीच माफ करा, शहापूर आणि भिवंडी हा संघ दोन्ही पावणे संघ आहेत आणि बदलापूर नगरीमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही जिद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इथे मात्र दोन मातबगर संघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र बॅटची गडा उत्कृष्ट यष्टीरक्षण नक्कीच पाहायला मिळालं. कौतुकास्पद सागरला आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. शशीला आपण पाहतोय, माफ करा, सागर फुलटॉस चेंडू फटका हवेमध्ये बराच काळ. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कौतुकास्पद. आपल्या संघासाठी नाण्या म्हणता 4 धावा नक्कीच वाचवल्यात. ही जर झेल झाली असती तर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरली असते. पण नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना आपण पाहिलं काऊ कॉर्नर मध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे आपल्याला पाहायला मिळाले. अमोलला पाहायला नक्कीच धावसंख्येचा आपण विचार करतो तर धावफलकावरती 13 धावांची नोंद अद्याप झाली. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक असतील पण क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतायत. षटकार यस डीजा. फटका चांगला आहे, फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच कौतुकास्पद. उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःच्या बॉडीला शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट केलं, शिफ्ट केलं आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकाचा आपण विचार करायला गेलो तर शुभ आकडा 21 धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका देखील चांगला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच आहेत. एकच धाव त्या ठिकाणी. दुसरा धाव्याचा प्रयत्न असेल, धावचीची संधी आहे. थ्रो जर नक्कीच चांगला असता तर धावचीची संधी मात्र इथे कन्वर्ट करण्यात आली असते. नक्कीच षटक दुसरं चालू असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये नक्कीच उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर तदनंतर जे मोठे हल्ले चढवले आहेत, 3 दुहेरी अंकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाला 3 वेळा आणि एक मोठा उतुंग षटकार नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू या षटकामध्ये. फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक नाही, दूरवरून ट्रॅव्हल होत असताना नक्कीच उचलतील, फेकतील तोपर्यंत नक्कीच एक धाव 1 वळणामध्ये यश संपादित केलंय. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा आपण विचार करतोय तर धावफलकावरती 24 धावांची नोंद झाली. यस टीजा. यहाँ भी होगा
वरती हास्य आणणं नक्कीच तुमचं देखील तेवढंच कौतुक आहे सीझन केलंय ना कौतुक. आणि कोणाला हसवणं देखील त्याच्यामध्ये जितका आनंद आहे तो देखील फार आहे. आणि तुम्ही डीजेच्या माध्यमातून तुमच्या गाण्याच्या माध्यमातून देखील आम्हाला आनंद देता त्याबद्दल आमच्या आवाजाची देखील तितकीच काळजी घेता त्याबद्दल नक्कीच धन्यवाद. डीजेचा देखील आभार असेल. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण ही कव्हरेज पाहतोय कव्हर केली जाते त्यांचं ऑफिशियल्सचं देखील फार कौतुक असेल. चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजन कमिटीचं देखील तितकंच कौतुक असेल. वळूया मॅचकडे. तिसरं षटक मार्गस्थ. आता मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. यष्टी रक्षकाकडे मात्र ट्रॅव्हल होत असताना निर्धाव चेंडूची सांगता मात्र त्या ठिकाणी होते. पहिला चेंडू निर्धाव आला. हे षटक चांगलं फेकण्याची गरज आहे कारण जर मुव्हिंग षटकाचा जर आपण विचार केला दुसरं षटक बॅट्समन करणाऱ्या संघासाठी मुव्हिंग षटक होतं. हा देखील तेज तर्रार गोलंदाजी अप्रतिम षटक हाताळलं जाता. पुन्हा एकदा बॅटिंगचा जर आपण विचार करतो इथून पुढे 2 डॉट चेंडू नंतर कशा प्रकारे तिसऱ्या चेंडूवर हल्ला केला जाईल की एक धाव काढून नक्कीच प्रेशर जे बिल्डअप झालं ते झोकवण्यात येईल. नक्कीच एक धाव काढून जे प्रेशर बिल्डअप झालं होतं त्याच्यामध्ये आता मात्र प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला तर चांगली बाद असेल. 3 चेंडूमध्ये एकच धाव आली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मुंगूस बॅटचा आवाज ऐकायला येईल का की गोलंदाज बॉलिंग करत असताना त्याच्या वेगाचा नक्कीच आपल्याला प्रात्यक्षिक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळेल. काय घडेल आणि काय बिघडेल या षटकामध्ये. हे षटक मात्र अत्यंत महत्वपूर्ण षटक आहे. नक्कीच पाठी खेळायचा होता पल्लू स्कूप खेळायचा होता पण नक्कीच पायावर चेंडू आदळला. चांगला चेंडू नक्कीच पाहिलं की बॅट्समन शफल होतो आणि सरळ बॉडीला फॉलो केला आणि नक्कीच पायावर चेंडू आदळला गेला. लिडिंग एज क्षेत्ररक्षक स्वतः झेल खाली असतील. 3 फिल्डर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटला जातील. फुलटॉस चेंडू होता खराब चेंडू. नक्कीच तुम्ही जेव्हा विचार करता त्यावेळेला चांगल्या चेंडूला सन्मान पण खराब चेंडूचा परिचय देखील तुम्हाला समाचार देखील घ्यावा लागतो. असा खराब चेंडू जर आला तुम्हाला त्याला सरळ 6च्या दिशेनेच टोलवावा पाहिजे कारण जर आपण विचार करतोय तर स्कोरबोर्डचा देखील विचार करत असताना मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मात्र चांगली लाईन लेंथ कमबॅक केला जातो. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. षटक तिसरं या ठिकाणी समाप्त झालंय. या षटकाचा जर आपण विचार करतोय पहिल्या षटकामध्ये 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. चांगलं षटक हाताळलं जात आहे. धावफलकावरती 29 धावांची इथे नोंद झाली. उर्वरित गरज असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि 31 धावांची. 12 रिक्वायर्ड इन 31. कशा प्रकारे इथून पुढे नक्कीच 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. सरासरीचा जर आपण विचार करतो तर 15.50च्या सरासरीने अद्याप इथून पुढे धावा कुटाव्या लागतील. एक मोठा फटका आला तर चालणार नाही. कमीत कमी 2 मोठे फटके षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी करावी लागेल. जे तिसऱ्या षटकामध्ये पायात बेड्या ठोकण्याचं काम त्या ठिकाणी केलं. दूरवरून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या गेल्या. तिकडे मात्र आता सांगावं लागेल की अजूनही मॅच संपलेली नाही. जर मॅच जिवंत कारण मित्रांनो म्हणतात ना छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस मात्र जरूर देते. ते धाडस मात्र आता प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करताना दाखवावं लागेल. अप्रतिम फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे नक्कीच यशस्वी. 2 धावा नक्कीच एकवटण्यामध्ये यश संपादित केला. आणि इकडे स्वतःशी लढत म्हणतात ना उड़ान तो भरनी है चाहे कई बार गिरना पड़े और सपनों को पूरा करना है तो चाहे खुद से भी लढना पड़े. स्वतःशी झुंज द्यावी लागेल. अप्रतिम चेंडू पण आता अद्याप आपण विचार करतोय तर नक्कीच बॉलिंग केली जाते चांगली. ती म्हणजे गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. यस फलंदाज झालाय बाद.
एस डीजे मास्टर आपली विकेट जणू काही बहाल केली. चला विनंती असेल बॅटिंग करणारा संघ प्रतिस्पर्धी जास्त वेळ घेऊ नका. मोठे फटके तुम्हाला नक्कीच इथून पुढे खेळायचे आहेत, पण वेळ देखील आपल्याकडे वेळेची पाबंदी फार आहे, वेळेचं महत्व नक्कीच फार आहे. एका एका धावेला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तितकंच महत्व आहे. आता नक्कीच पंचांच्या हात समांतर धावा मिळतील अवांतर. आता स्वैरी चेंडूच्या एक धावेचा जर आपण विचार करतो, एका एका धावेला महत्व अशा कारणामुळे, कारण आपण म्हणतो ना परीक्षेत एका गुणाला, राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. धावा वाचवाव्या लागतील. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न असेल. यस धावबाद फलंदाज. यस बॅक टू द पॅव्हेलियन, बॅक टू द डग आउट. अजून एक हादरा लागतोय, अजून एक गडी गारत होतो. यस टीजा गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मात्र आहेत. दूरवरून येथील एका हाताने चेंडू अडवला गेला. एका जाव नक्कीच या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये प्रवीणचं देखील कौतुक आहे. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अद्याप त्याच्या माध्यमातून भिवंडी आणि शहापूरची लढत. एक टोक एका बाजूला तर दुसरं टोक त्या बाजूला. भिवंडी आणि शहापूर. कडा. यस 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 फलंदाज झालाय बाद. वन मोर विकेट डाऊन. अरे आपण विचार करतो तर अजून मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही जीवित आहे. आता आपण धावफलकाचा जरी विचार केला तर इथून पुढे या धावा होऊ शकतात. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना आता जर मोठा फटका आला, समीकरण 6 चेंडू 20 धावा होऊ शकतात. काय घडतं शेवटच्या चेंडूवरती? आता मात्र नो आलाय आणि फुल्ली लायसन्स मिळालाय फ्री हिटचा.
समीकरण बदलत आहे. 7 चेंडू 25वा. अजूनही सामना जीवित आहे. सामना संपलेला नाही आहे. काटेकी टक्कर, रोमहर्षक असा सामना. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. 2 धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. यस 2 धाबा 51 मध्ये यश संपादित केलाय. समीकरण बदलत आहे. समीकरण आहे 6 चेंडू आणि 23वा. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल, कारण अद्याप आपण विचार करायला गेलो तर 6 चेंडू मध्ये 23वा होताना देखील पाहिल्यात. आणि आता रिसेंटचा जर आपण विचार करतोय तर 3 षटकार देखील आपण पाहिल्यात. 3 चेंडू मध्ये 18 धावा देखील होताना पाहिल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहतोय किशोर. 6 चेंडू आणि 23वा. येस वाईटचा इशारा आला. पहिला चेंडू वाईट चेंडू. 1 धाव मिळाली. 6 चेंडू 22वा. समीकरण वारंवार बदलत्या. प्रत्येक चेंडूवर बदलेल. कधी कोणाच्या बाजूने पारड जड होईल तर कोणाच्या बाजूने पारड हलकं होत असताना पाहायला मिळेल. फुल टॉस मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये 2 धावा 1 पडण्यामध्ये पुन्हा एकदा यश संपादित केलं. 3री धाव 1 पडली जाईल का? नाही. चेंडू होता, मोठा फटका पाहायचे होता. या ठिकाणी जर शॉट सिलेक्शन आपल्याला चांगलं पाहायला मिळालं असतं. ह्याच्यापेक्षा हा शॉट माझ्यामध्ये उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, कारण लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. वाकून जर शॉट खेळले असता तर नक्कीच आपल्याला वेगळा रिझल्ट नक्कीच पाहायला मिळाला असता. हा फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आहे. चेंडू थांबणार नाही आहे, कारण चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्रेट 1 बाउन्स ओव्हर दी रोज. धावा मिळत 4 यस्टीच्या. चार चेंडू मध्ये 16 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार. नेक्स्ट मॅच कोणाची रे याच्यानंतर? बदलापूर नंतर बदलापूर एसएस आणि कल्याण गार्डन. सो थोडंसं वंबल रनिंग मध्ये रनअप थोडासा चुकीचा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. की जाता मात्र 4 चेंडू जर चांगले फेकले गेले. मॅच अजून ऑन आहे. आता मात्र गोलवा टप्प्याचा चेंडू, भरपूर चांगला चेंडू, यॉर्क लेनचा चेंडू. आता जर विचार करायला गेलो तर 3 चेंडू मध्ये 15 धावा. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच अजूनही संपलेली नाही आहे. आता 3 चेंडूवर 3 षटकार जर पाहिले तर नक्कीच सामन्याला कलाटणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. सामना पूर्णपणे जिंकवला जाईल. पण या 3 चेंडू मध्ये 3 षटकार येतील का? कारण गोलंदाजीचा जर आपण विचार करतो तर अचूक टप्पा आणि भेदक मारा अशी रणनीती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज किशोरच्या माध्यमातून हा देखील चेंडू अडवला गेला. पण आता मात्र इथे सामना पूर्णपणे झुकवला, कारण 2 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना इथून पुढे जर 2 लिगल डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाले तरी पण हा सामना प्रतिस्पर्धी संघ जिंकू शकतो. सरळ फटका खेळला, थोडासा लेट पाहायला मिळालाय. लेट आणि आपल्याला लेट फटका पाहायला मिळालाय, पण लेट